महाराष्ट्रात विजांसह पाऊस हा काही ठिकाणी अजूनही सक्रिय राहणार आहे. नमस्कार, मी किरण वाघमोडे. तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातम्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेज. आज आपण पाहूयात की 21 ते 23 एप्रिल दरम्यान राज्यातील पावसाची काय स्थिती राहील. पण त्या अगोदर जर तापमान पाहिलं तर तापमानात थोडीशी घट झालेली आहे. कारण पावसाचं वातावरण होतं, पश्चिमेकडचे वारे वाहू लागलेत. जळगाव 41.8, जेऊर 40, कोल्हापूर 37.1, महाबळेश्वर 32.1, मालेगाव 41, नाशिक 39.3, पुणे 39.7, सांगली 40.6, तर सोलापूर 40 अंश सेल्सिअस. पण अजूनही तापमान सरासरीच्या तुलनेत थोडं अधिकच आहे. त्यानंतर विदर्भात ढगाळ वातावरण होतं तरी सुद्धा तापमानात थोडीशीच घट झालेली आहे. बऱ्याच ठिकाणी तापमान 41 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त आहे. जर पाहिलं तर अकोला 43.2, अमरावती 43.4 सर्वाधिक आहे. त्यानंतर भंडारा 43, बुलढाणा 40.5, ब्रह्मपुर 41.9, चंद्रपूर 41.6, गडचिरोली 41.4, गोंदिया 42, नागपूर 42.4, वर्धा 42.5, वाशिम 41.6, यवतमाळ 41.8. फक्त दिवसाचंच नाही तर वर्धा, अकोला आणि भंडारा रात्री सुद्धा खूप तापमान होतं. वर्ध्यामध्ये तापमान 30.8 अंश सेल्सिअसच्या आसपास होतं. म्हणजे या ठिकाणी खूप तीव्र ऊन आहे आणि आजही विदर्भात रात्रीचं तापमान हे नेहमीपेक्षा अधिक राहील. म्हणजे उष्ण रात्र आपल्याला विदर्भात पाहायला मिळणार आहे. तर मराठवाड्यात जर पाहिलं तर आज छत्रपती संभाजीनगर 41.5 अंश सेल्सिअस, बीड 41, परभणी 41, उदगीर 38, अलिबाग 33.7, डहाणू 33.3, हरणे 32.8, मुंबई कुलाबा 33.7, मुंबई सांताक्रूज 34.9, तर रत्नागिरी 34.2. कोकणात एक काहीशी वाढ झालेली आहे. आणि सध्याच्या सिस्टीम पाहिले तर दक्षिणेकडे केरळ, कर्नाटक पासून ते दक्षिण मध्य महाराष्ट्रापासून उत्तर मध्य महाराष्ट्रापर्यंत कमदावचा पट्टा आहे आणि त्यातून एक दुसरा एक कमदावचा पट्टा अशा प्रकारे पूर्व भारताकडे सुद्धा गेलाय आणि याच्या आसपासच पाऊस हा आपल्याला पाहायला मिळतोय. तरी सुद्धा राज्यात आज अपेक्षेपेक्षा पावसाची व्याप्ती ही कमी आहे. जर आपण पाहिलं पावसाचे ढग तर पुण्याचे उत्तरेकडील शिरूरच्या आसपासचे भाग आहेत. त्यानंतर अहिल्यानगरचे संत पारनेर नगरच्या आसपासचे भाग आणि थोडेसे संगमनेरचे दक्षिणेच्या भागाच्या आसपासचा थोडासा भाग आहे. त्यानंतर इकडे वैजापूर, खुलताबाद, कन्नडच्या आसपास, त्यानंतर इकडे चांदवड, मालेगाव, देवळा, नांदगावच्या थोड्याफार भागांमध्ये आणि त्याला लागून इकडे येवल्याच्या थोड्याफार भागांमध्ये पावसाचे ढग दिसत आहेत. पुण्यात फुरसुंगीच्या म्हणजे हडपसरच्या थोड्याफार घाटाच्या आसपासच्या भागांमध्ये थोडासा पावसाचा ढग आहे. धाराशिवचे उत्तरेकडील भाग, वाशीच्या आसपास आणि त्याला लागून असलेल्या पाटोद्याच्या आसपासच्या भागांमध्ये थोडेसे पावसाचे ढग आहेत. तसेच इकडे साधारणतः कर्जतच्या आसपासही पावसाचा एक ढग दिसतोय. नंतर नवीन ढग निर्मिती परभणी, वाशिमकडे होते. नागपूरकडे पावसाचे ढग आहेत, अमरावतीकडे पावसाचे ढग आहेत आणि एकूणच आज रात्रीचा जरी आपण अंदाज पाहिला तर नाशिकचे काही भाग, छत्रपती संभाजीनगर, जळगावच्या थोड्याफार भागांकडे, सगळीकडे नाही थोड्याफार भागांसाठी हा पाऊस येईल. पुणे, अहिल्यानगरकडे सुद्धा एक दुसऱ्या ठिकाणी, त्यानंतर बीड, धाराशिवचे एक दुसऱ्या ठिकाणी, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा याही ठिकाणी एक दुसऱ्या भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता राहील. व्याप्ती काहीशी कमी राहील. उद्या पहाटे थोडंसं वातावरणात बदल झाला तर साताराच्या आसपासच्या भागांमध्ये सुद्धा पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण ही शक्यता थोड्याफार प्रमाणासाठी आहे. रात्री उशिरा किंवा पहाटे थोडीशी ढग निर्मिती होऊ शकते. यानंतर जर आपण उद्याचा हवामानाचा अंदाज पाहिला तर उद्या राज्याच्या दक्षिण भागात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, बेळगाव, त्यानंतर या ठिकाणी अहिल्यानगरचे दक्षिण भाग, बीड दक्षिणेकडील भाग, लातूर, नांदेडचे दक्षिणेकडील भाग, धाराशिव, सोलापूर, बिदर, गुलबर्गा, विजापूर, बागलकोट, बेळगाव या ठिकाणी मेघगर्जनेसह थोडाफार प्रमाणात पाऊस होईल. एखाद्या ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. पण हा पाऊस सार्वत्रिक नाहीये. एक दुसऱ्या ठिकाणीच पडेल आणि वळवाचा पाऊस असल्यामुळे मोठ्या क्षेत्रावरती पावसाची शक्यता ही नाही. त्या व्यतिरिक्त नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर या भागांमध्ये स्थानिक ढगनिर्मिती झाली तरच एक दुसऱ्या ठिकाणी थोडाफार पाऊस होऊ शकतो. अन्यथा मोठ्या प्रमाणावरती पावसाची शक्यता याही जिल्ह्यांमध्ये नाही. आणि तिथून पुढे सुद्धा राज्याच्या दक्षिणेकडील भागांच्या आसपासच पाऊस हा साधारणतः पाहायला मिळेल. तर उत्तरेकडे स्थानिक ढगनिर्मिती झाली तरच म्हणजे ऊन वाढून जर एखाद्या ठिकाणी स्थानिक ढगनिर्मिती झाली तरच थोडाफार पाऊस उत्तरेकडे होऊ शकतो. जास्त मोठी प्रमाणात शक्यता नाही. काय बदल झाला तर आपण नक्कीच कळवू. तापमान जर पाहिलं तर अजूनही अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नांदेड, त्यानंतर इकडे लातूर, धाराशिव, बीड, परभणीचा भाग आहे, हिंगोलीचा भाग आहे. तापमान 42 ते 45 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील. म्हणजे खास करून बऱ्याच ठिकाणी तापमान
43° ते 44° विदर्भात पोहोचेल, तर मराठवाड्यात 42° आसपास तापमान राहील. त्यानंतर जळगाव, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीडचे पश्चिम भाग, सोलापूर, अहिल्यानगरचे पूर्वेकडील भाग असतील तापमान 40 ते 42°. त्यानंतर नाशिक, अहिल्यानगर, पुण्याचे पूर्व भाग, सातारा, सांगलीचे भाग तापमान 38 ते 40 आणि थोडंसं पश्चिमेकडे तापमानात थोडीशी घट होईल, कारण पश्चिमेकडे वारे येत आहेत. थोडेसे ढगाळ वातावरण होईल, त्यामुळे तापमान अजून थोडंसं कमी होईल. साधारणतः 38°च्या आसपास तापमान राहू शकतं. तर कोकणात किनारपट्टीला हे तापमान 34-35च्या आसपास राहील. किनारपट्टीपासून दूर असलेल्या भागांमध्ये तापमान 38°, तर काही ठिकाणी 40° पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. जर आपण हवामान विभागाचे इशारे पाहिले तर त्यानुसार 21 तारखेला अमरावती आणि वर्धा या दोन जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलाय. त्यानंतर नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, धाराशिव, सोलापूर, बीड, जालना, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, धुळे, नाशिक पूर्व, नाशिक घाटमाता, अहिल्यानगर, पुणे पूर्व, पुणे घाटमाता, सातारा पूर्व, सातारा घाटमाता, सांगली, कोल्हापूर पूर्व, कोल्हापूर घाटमाता, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलाय. तर ठाणे आणि मुंबई या ठिकाणी हलका पाऊस किंवा इकडे नंदुरबार हलका पाऊस किंवा हलकी गर्जनेची शक्यता आहे. इतर जिल्ह्यांमध्ये कसल्याही प्रकारचे धोक्याचे इशारे हवामान विभागाने दिलेले नाहीत. त्यानंतर 22 तारखेचा जर आपण इशारे पाहिले तर 22 तारखेलाही अकोला, अमरावती आणि वर्धा या ठिकाणी उष्णतेची लाट ही पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तर चंद्रपूर, गडचिरोली, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर पूर्व, कोल्हापूर घाटमाता, सातारा पूर्व, सातारा घाटमाता, पुणे पूर्व, पुणे घाटमाता, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नाशिक पूर्व, नाशिक घाटमाता या ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पावसाचे इशारे देण्यात आलेले आहेत. तर नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, बीड, धुळे, नंदुरबार, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. इतर जिल्ह्यांमध्ये मात्र धोक्याचे इशारे नाहीत. त्यानंतर 23 तारखेचे इशारे पाहिले तर नागपूर, अमरावती आणि अकोला उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे. तर धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर पूर्व, कोल्हापूर घाटमाता, सिंधुदुर्ग, पुणे पूर्व आणि पुणे घाटमाता या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलाय. त्यानंतर नाशिक पूर्व, नाशिक घाटमाता, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, सातारा पूर्व, सातारा घाटमाता, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस किंवा हलकी गर्जनेची शक्यता वर्तवलेली आहे. या जिल्ह्यांमध्ये धोक्याचे इशारे नाहीत. या जिल्ह्यांव्यतिरिक्त राज्याच्या इतर जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने पावसाचा अंदाज किंवा पावसाचा इशारा दिलेला नाही. बाकी सध्याच्या या अपडेटमध्ये इतकंच. हवामानाचे असेच अंदाज पाहायचे असतील तर फेसबुक पेजला फॉलो करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.